समर्पित करण्याचा अत्यंत गोड असा योग आहे। आजच्या सप्ताहाचा दिवस 5वा आहे आणि आजही मी आंबडच्या 5वीला पोहोचलेला आहे। सुंदर असं वातावरण आहे, गाणारे वाजवणारे मंडळी अत्यंत सुंदर आहे। एकच गोष्ट कमी आहे, वेळ आज कमी पडणार आहे। ताईंनी मला सांगितलं 12:30च्या पुढे कधी सोडा। मी 12:30 पर्यंत जाणार नाही, कारण तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले मला पाहायला परवडणार नाही। सुंदर असं वातावरण आहे। 5व्या दिवशीचं कीर्तन पुष्प प्रभू चरणी भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस पंचमवेद निर्माते मानवी देह घेऊन निज धामा गेले निळामणे सकळ संता तोशिविले असा ज्यांचा अधिकार नव्हे तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा भंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या भंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबराय धर्माच्या पालनाच्या संदर्भानं सुंदर असं चिंतन प्रतिपादन करताय। विठाला तुकोबरायच्या भंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर महत्वाचं काम करतो, महत्वाची कामगिरी बजावतो, ती म्हणजे आम्ही धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो। हेच काम करण्याकरता आम्ही जन्माला आलो। हे काम केल्यानं आमच्या नामरूपी संप्रदाय रूपी धर्मरूपी बीजाचं नाव वाढत असतं। धर्माच्या पालनाचं पवित्र काम करताना तीक्ष्ण अशा शब्दरूपी बाणाचं शस्त्र आम्ही धर्माच्या पालनाच्या युद्धामध्ये वापरू आणि या पवित्र कार्यात कसल्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता भीडभारही न राखता मग उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय, लहान असो अथवा मोठा, नर असो अथवा नारी, हा भेद समूळ नष्ट करून धर्माच्या पालनाचं पवित्र काम आम्ही पुढे घेऊन जाऊ असं जगदवंदे तुकोबराय आजच्या भंगामध्ये म्हणताय। विठाला विठाला अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ सुलभरित्या तुम्हा सर्वांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। अभंगाचा भावार्थ तुम्हा सगळ्यांना कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत आहे? सगळ्यांनी प्रसन्न बसा। थंडी वाजते याची जाण मला आहे, थंडी मला सुद्धा वाजते। सगळ्यांनी प्रसन्न बसा, ताट बसा। कोणी गोदाड्या घेऊन आले, कोणी रगी घेऊन आले, म्हणजे सगळ्यांनी ताट बसा, प्रसन्न बसा। आपल्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अत्यंत प्रसन्न असली पाहिजे। आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे संजयजी महाराज जयस्वाल महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। असं तुम्ही आंबडच्या महाराज मंडळीने ठरवलं होतं का परीक्षा घ्यायची? मी ढक्कल पास माणूस आहे। विठाला विठाला काय चाललं होतं आपलं? अभंगाचा भावार्थ सगळ्यांना कळाला असं गृहीत धरतो। कीर्तन वेळेवर सोडावं, वेळेवर सुटावं असं वाटत असेल तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा अत्यंत प्रसन्न असणं अत्यंत गरजेचं आहे। माझ्या कीर्तनामध्ये सगळ्यांचे चेहरे प्रसन्न असले तर कीर्तन वेळेत सुटतं। ऐका 3 महत्वाच्या सूचना कीर्तनामध्ये सगळ्यांनी पाळायच्या। सूचना क्रमांक 1, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा? बोला सगळे, तुम्ही बोललो तर कीर्तन होईल। तुम्ही आणि मी मिळून करायचं असतं त्याचं नाव कीर्तन, आणि नुसतं मीच बोलायचं आणि तुम्ही ऐकायचं त्याचं नाव भाषण करायचं का? कीर्तन करायचं, सगळ्यांनी बोलायचे। तुम्ही आम्ही खिडी मिडी गदारोडी, माझी भाषा कळते, मी तालुक्याच्या बाहेरचा, मी मराठी भाषेच्या व्यतिरिक्त भाषेत कीर्तन करणारा कीर्तनकार नाही। प्रसन्न बसायचं। तुम्ही एवढे गंभीर चेहरे करून बसलात ना, मला टेन्शन यायला लागलं। मला टेन्शन यायला लागलं, मी काकड्याचा टायमाला सोडित नसतो। सूचना क्रमांक 1, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा? सूचना क्रमांक 2, महिला मंडळीसाठी एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कुणी मध्ये गप्पा मारून बडबड करायची? तुम्ही महिला आहे। आणि सूचना क्रमांक 3, ज्या ज्या वेळीमध्ये विठ्ठल विठ्ठल भजनी त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची? आवाज आला नाही। ज्या ज्या वेळीमध्ये विठ्ठल विठ्ठल भजनी त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करायचे। विठाला विठाला या 3ही सूचनाचा आपण सगळ्यांनी
सज्जनांनी माझ्या कीर्तनात का तंतोतंत पालन केलं तर कीर्तन बरोबर 10ला सुटलं. सूचना का नाही पाहिजे तर तांबडं फुटलं. विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, आम्ही धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो. सज्जन, कशाला म्हणतात धर्म? काय आहे धर्माची व्याख्या? शास्त्र सांगतो जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. प्रत्येक व्यक्ती जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी कर्तव्य करत असतो. काम करत नाही, कर्तव्य करत नाही असा व्यक्ती या भूतलावर शोधूनही सापडत नाही. असा जीव या भूतलावर शोधूनही सापडत नाही. प्रत्येकाच्या कामाच्या मर्यादा, प्रत्येकाच्या कामाचा आवाका, प्रत्येकाच्या कामाच्या कॅपॅसिटी वेगवेगळ्या असतात. या भूतलावर जन्मलेला प्रत्येक जीव, जीवापासून शिवापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कर्तव्य वाट्याला आलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या वाट्याला आलेलं विशिष्ट कर्तव्य कर्म आहे, तोच आपल्या जीवनातला धर्म आहे. विठाला या सृष्टीची निर्मिती करणाऱ्या भगवान परमात्म्यापासून तो सुरंगी नगर मधल्या प्रत्येक भाविकापर्यंत प्रत्येकाच्या वाट्याला आलेला धर्म आहे. भगवान परमात्म्याच्या जीवनामधला धर्म आहे. श्रीमद भगवद्गीता नावाच्या ग्रंथामध्ये अर्जुन नावाच्या भक्ताशी संवाद साधताना प्रभू अर्जुनाला बोलतात, अर्जुना, जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येईल ना, तेव्हा तेव्हा धर्मावर आलेलं संकट दूर करण्याकरिता, धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्याकरिता, धर्माची पुनश्च स्थापना करून संत सज्जनांचा सांभाळ करून दृष्टांचा निर्दळन अर्थात संहार करण्याकरिता मी या भूतलावर जन्माला येतो. भगवान म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करीन. आणि जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान अवतार धारण करतात. महाराज सुद्धा एके ठिकाणी म्हणताय, अत्यंत सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. धर्म रक्षावय अवतार निसिया. ज्यांना गायनातलं काहीही कळत नाही, आमच्यासारखी माणसं आहे, तुमच्यात बसलेली काही माणसं आहे, तरी ज्यांचं प्रमाण ऐकल्यावर आपसुकच टाळ्या वाजवायला वाटतात नाही. गायनाची खरी ताकद आहे महाराज. कीर्तनकारानं कलाकारांचा, गुणीजनांचा सन्मान केला पाहिजे. महाराज, मला तुमच्यासारखी कला माझ्याकडे नाही. मला तुमच्यासारखं वाजवता येत नाही, तुमच्यासारखं गाता येत नाही. मी बोलका पोपट आहे. मी ज्यावेळेस वेदांताचार्य संत भूषण गुरुवरे तुकाराम महाराज शास्त्रीचे अध्यात्म शांतीपीठ आळंदी देवाची गुरुजींकडे होतो. गुरुजी म्हणायचे, तुला काय व्हायचंय?
पक्वस्त 1200 घेऊन 1300 विकला होता. पेटी तर जमणारच नाही कळलं होतं. दुसऱ्याची 3 महिने वापरायला आणली, 4थ्या महिन्यात वापस देऊन टाकली होती. त्यांना म्हटलं गुरुजी मला कीर्तन करावायचं. ते म्हणे वेड्या माणसा, कीर्तन करायला गायन लागतं. काय लागतं? गायन लागतं, त्याशिवाय कीर्तन जमत नाही. म्हटलं गुरुजी मग आता काही जमणार नाही का? गुरुजी म्हणे कीर्तन करायचा तुझा जर ध्यास असेल तर नक्की जमेल, पण तुला स्वर लागेल. मी म्हटलं गुरुजी नाही जमणार. म्हणे अजून एक पर्याय तुला. म्हटलं काय? म्हणे एक तर स्वरात बोलावं लागेल, नाही तर जोरात बोलावं लागेल. म्हणलं गुरुजी हे जमल. स्वरात जर नाही जमलं मी जोरात बोलतो. ही कला महाराज, कलाकारावर प्रेम केलं पाहिजे. माझ्याकडे तुमच्यासारखी कला नाही. दीपक महाराज, काळे महाराज, महाराज तुमच्यासारखी कला माझ्याकडे नाही, पण मी कलाकारावरती प्रेम करतो. आणि कलाकारावरती प्रेम करणे ही सुद्धा एक कला आहे. विठ्ठला धर्मरक्षा वयावतार घेशी आपुल्या पाळीशी भक्त जना. धर्माचं रक्षण करायला भगवान अवतार घेतात आणि आपल्या भक्ताचा सांभाळ करतात. 3 भगवान परमात्म्याच्या अवताराची 3 महत्वाची कारण आहे. धर्माची स्थापना, भक्तांचा संहार, भक्तांचा सांभाळ आणि दुर्जनाचा संहार. या 3 कारणाकरता भगवान जन्माला येतात. कोणत्याही अवताराचा हीच कारण तुम्हाला आढळतील. भगवान परमात्म्याच्या अवताराची कारण मीमांसा आपण जर अभ्यासली तर ही 3 अत्यंत महत्वाची कारण आहे. भक्तांचा सांभाळ करण्याकरता भगवान ज्यावेळी जन्माला येतात, धर्माचं रक्षण ज्यावेळी करतात ना, भक्ताचा सांभाळ करताना भक्तांच्या घरची सगळी कामं भगवान करतात. भक्ताच्या घरची कामं करताना देव भक्ताची जात पाहत नाही, देव भक्ताचं कुळ पाहत नाही, देव स्त्री आहे की पुरुष आहे बघत नाही. अनेक भक्ताच्या घरची कामं भगवान परमात्म्या केली. भक्ताच्या घरची कामं करताना देवाला लाज वाटत नाही. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताच्या भक्तीचा ऋण भगवंतावर झालेला आहे. त्या कारणे हा भगवान परमात्मा भक्ताच्या घरची सगळी कामं अवताराला आल्यावर करतो. तुम्ही म्हणाल नुसतं म्हणायचं आहे का? नुसतं म्हणायचं नाही. अनेक भक्ताच्या घरची अनेक कामं त्यानं केली. कुणाकुणाच्या घरी काय काय काम केली याचं वर्णन करणं वारकरी परंपरेमध्ये एक पूर्ण अभंग आहे. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनी आदाशी. पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शिलेविनी. सजन कसाया विकू लागे मांस. बस इथं थांबायचं. सजन कसाया विकू लागे मांस. सजन नावाचा कसाई सज्जन, त्याचा व्यवसाय. कसाई म्हणजे काय? कसाई म्हणजे कसाई नाही, कसाई म्हणजे त्याचा मांस विक्रीचा व्यवसाय. सजन नावाच्या कसायानं मांस विक्री करावी. तुम्ही म्हणाल जिवंत प्राण्याचं मांस, त्या प्राण्याला कापून मांस विक्री करणं हे का सज्जन माणसाची लक्षण आहे? पूर्वीच्या काळी मांस विक्री करण्याची पद्धत वेगळी होती. सज्जनाव, मृत प्राण्याचं मांस विक्री केलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये. मृत प्राण्याचं, जिवंत प्राणी मारले जात नव्हते. आता वेगळं आहे, आता वेगळं आहे महाराज. आता त्याचाही ट्रेन निघाला. नाच करते काय यावंच लागतंय. हा, त्याचाही ट्रेन निघाला महाराज. आज 10 कापले. विचित्र झाले महाराज लोक. कीर्तनाचा व्हिडिओ टाका, 13च लाईक येते. आणि नाच करते काय यावं लागतं, 13,000 लाईक येते. चाललंय कुणीकडे महाराज. मृत प्राण्याचं मांस विकण्याची पद्धत आहे. सजन नावाचा कसाई मांस विक्रीचा त्याचा व्यवसाय. जगाच्या मालकानं त्याला मांस विक्री करू लागावी हा त्याच्या मनातला शुद्ध भाव आहे. सज्जनाहो, सजन नावाचा कसाई त्याची कृती खाटकाची आहे. लक्षपूर्वक ऐका. सजन नावाचा कसाई त्याची कृती खाटकाची आहे, पण त्याची वृत्ती मात्र साधूची आहे. इथं वेगळं आहे महाराज. इथं कृती साधूची आहे पण वृत्ती मात्र खाटकाची आहे. मी सांगेल सज्जनाहो, एखाद्या वेळी आपल्या जीवनामध्ये कृती खाटकाची असली तरी चालेल गड्या, पण वृत्ती मात्र साधूची असली पाहिजे. आणि जर वृत्ती साधूची असेल तर मांस विक्रेत्याला सुद्धा मदत करायला तो विटेवरचा मालक त्याच्या मांस विक्रीच्या दुकानामध्ये येतो. हा, मला थांबायचं, इथून पुढच्या विषयाकडे जायचंय. सजन कसाया विकू लागे मांस, माळ्या सावत्या सुखरूपू लागे. ठीक आहे. पुढे तो जगाचा मालक शांतीब्रह्म नाथाच्या पैठण नगरीमध्ये नाथांच्या घरची सगळी कामं करू लागला. श्रीखंड्या चंदन, नाथाच्या घरी देवपूजे करता चंदन उघडून द्यायला, चंदन लावायचं देवाला आणि उघडून द्यायला श्रीखंड्याच्या रूपातला देव आहे. शांतीब्रह्म नाथाच्या घरी कावडीने पाणी भरायला देव आहे. अनेक भक्ताच्या घरची कामं केली. उदाहरण अनेक सांगता येतील. आपल्या शेजारी
परभणी नावाच्या जिल्ह्यात गंगाखेड नावाचा तालुका आहे. गंगाखेडला वारकऱ्याची दिंडी आली. एका मुलीने आपल्या वडिलाला विचारलं, बाबा कुठे निघाली ही दिंडी? वडील म्हणतात, बाळ ही दिंडी पंढरपूरला निघाली. मुलीनं विचारलं, बाबा दिंडी पंढरपूरला निघाली, काय आहे पंढरपूरला, कोण आहे पंढरपूरला? वडिलांना सांगावं, बाळ जगाचा मालक भगवान परमात्मा पंढरपूरला 28 युगापासून विटेवर उभा आहे. आणि त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला, बाबा जर जगाचा मालक विटेवर उभा असेल तर मला त्याच्या दर्शनाकरता घेऊन चला. त्या मुलीने आपल्या बापाकडे हट्ट धरला आणि त्या भाग्यवान बापानं आपल्या मुलीला खांद्यावर बसवलं आणि पंढरपूरच्या दिंडीत घेऊन निघाला. मी सांगेल गड्या, आपल्या मुलीला आयफोन घेऊन देणं फार मोठा पुरुषार्थ नाही. आपल्या मुलीला शाळा कॉलेजला पाठवणं हा सुद्धा फार मोठा पुरुषार्थ नाही. पण आपल्या मुलीला दिंडीत घेऊन जाणं आणि कीर्तनात टाळ घेऊन उभा करणं हा खऱ्या अर्थानं पुरुषार्थ आहे. भाग्यवान आहे त्या मुलीचे बाप. मी सांगेल गड्या, या प्रत्येक मुलीमध्ये आपण जनाबाई पाहतोय, या प्रत्येक मुलीमध्ये आपण मुक्ताबाई पाहतोय, प्रत्येक मुलीमध्ये आपण बहिणाबाई पाहतोय, कानोपात्रा पाहतोय, या प्रत्येक मुलीमध्ये आपण आदिशक्ती पाहतोय, या प्रत्येक मुलीमध्ये आई तुळजाभवानी, राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर पाहतोय. या रणरागिणी ज्यावेळी कीर्तनामध्ये उभ्या राहिल्या ना, असं कमी वेळा होतं, कमी वेळा की जिथं जास्त मुली असतात कीर्तनामध्ये टाळ घेऊन, अधिक पुरुष मंडळी जास्त असतात. कधीतरी असं सुद्धा वातावरण असलं पाहिजे. आणि असंही या सप्ताहामध्ये महिलांचा वाटा जास्त आहे. पुरुष म्हणते मग आम्ही काय केलं, महिला तरी तुमच्याच असतात ना. महाराज महिलांचा सुद्धा फार मोठा या सप्ताहामध्ये वाटा आहे. काय चाललं होतं आपलं, त्या मुलीला घेऊन तो बाप पंढरपूरला निघाला. चंद्रभागेचं स्नान केलं, देवाच्या दर्शनाकरता बारीला लागले, मंदिरात पोहोचले. मंदिरात पोहोचल्याच्या नंतर बारीला लागले, दर्शन झालं. आणि दर्शन झाल्याच्या नंतर त्या मुलीनं पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्याच्याकडे डोळे भरून पाहिलं. एकदा त्या मुलीनं त्या पांडुरंगाचं सुंदर नयनरम्य दृश्य डोळ्यानं डोळ्या भरून पाहिलं. आणि त्या मुलीची एकटक नजर त्या देवाकडे लागली. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक नवजी माझ्या. एकटक नजर त्या मुलीची डोळ्या देवाकडे आहे. त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. त्या मुलीनं देवाला आपलंसं करून घेतलं होतं आणि देवानंही त्या जनाबाईला आपलंसं करून घेतलं होतं. जनाबाईच्या बापानं आवाज द्यावा, ए जना, काय बाबा चल आवर, आता जावं लागेल, आपल्याला परतावं लागेल, घरी निघावं लागेल. जनाबाईनं सांगितलं, बाबा मी आतापर्यंत आयुष्याचा कार्यकाल माझ्या बापाकडे राहून खर्च केला. राहिलेलं आयुष्य मला जगाच्या बापाच्या चरण सानिध्यात खर्च करायचे. या देवाची पंढरी आणि या देवाचं चरण सानिध्य सोडून मला कुठे येण्याची इच्छा नाही. जनाबाईची नजर देवाकडे आहे, बापाकडे दुर्लक्ष आहे. देवाकडे पाहते, एकटक नजर आहे. आणि देवाकडे पाहता पाहता जनाबाईच्या डोळ्यात पाणी आलं. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. जनाबाईच्या डोळ्यात पाणी आहे. बाप हट्ट करतोय, चल जना जावं लागेल. जनाबाई ऐकायला तयार नाही. जनाबाईने विनवणी केली, बाबा जा आता, तुम्ही परत येणार नाही. कितीही तुम्ही हट्ट करा, किती आग्रह करा, माझा हट्ट मी सोडणार नाही. देवाच्या चरण सानिध्यात राहण्याचा पवित्र आणि चांगला हट्ट मुलीचा बघितला आणि बापानं ठरवलं, आता आपल्या लेकीला देवाच्या मंदिरात सोडायचंय. बाप निघाला, पण जनाबाईच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि साहजिक आहे महाराज, एखादा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना जेवढा दुःखी होत नाही ना, त्याही पेक्षा अधिक दुःखी जनाईचा बाप झाला होता. कारण हा बाप आपल्या लेकीला सासरी पाठवत नव्हता, तर देवाच्या मंदिरात सोडून निघाला होता. जनाबाईच्या डोळ्यात पाणी आहे, जनाबाईच्या बापाच्याही डोळ्यात पाणी आहे. पण जनाबाईच्या बापाच्या डोळ्यातलं पाणी जनाबाई नावाच्या लेकीसाठी आहे आणि जनाबाईच्या डोळ्यातलं पाणी विटेवरच्या बापासाठी आहे. अखेर जनाबाईला निरोप देऊन बाप निघाला. डोळ्यात अश्रूंचा बांध फुटलेला आहे. आणि त्यावेळी नामदेवराय नावाचे संत दरबारात आले आणि नामदेवराय जनाईच्या वडिलाला म्हणतात, बाबा चिंता करू नका तुमच्या जनाबाईची. या पंढरपुरात तुमच्या जनाबाईचा आजपासून मी लेकीसारखा सांभाळ करेल. आणि जनाबाईच्या बापानं जनाबाईचा हात नामदेवराय नावाच्या संताच्या हातात दिला
आणि जनाबाईच्या जीवनाचं कल्याण झालं. जीवाचा हात ज्यावेळी साधूच्या अथवा संताच्या हातात जात असतो ना सज्जनो, त्यावेळी जीवाचं कल्याण होत असतं. इथं जमलेले आईंनो आणि इथं जमलेल्या वडिलांनो, एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या लेकरांच्या आयुष्यात आपल्या लेकरांचा हात नेहमी चांगल्या लोकांच्या हातात द्या. आपल्या लेकरांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या लेकराचा हात का चुकीच्या लोकांच्या हातात गेला तर सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. लोक म्हणते महाराज आम्हाला तिथं पोरगी द्यायचीच नव्हती, पण ते झिरपीचा पाहुणा ऐकनाच. सत्यानाश. नामदेवराय घरी घेऊन गेले 14 लोकांचं कुटुंब नामदेवांचं. राजाई गोनाई दोघी सासू सुना सगळं कुटुंब 14 लोकांचं. सगळ्याचा स्वयंपाक जनाबाई करायच्या, जात्यावर दळण जनाबाई दळायच्या, गौऱ्या जनाबाई थापायच्या, सडा संमार्जन जनाबाई करायच्या, भांडे घासायच्या, कपडे धुवायच्या. आणि या सगळ्या कामात मदत करायला देव विटेवरून नामदेवरायांच्या घरी जायचा. सगळी कामं देवानं केली. वेळ प्रसंगी जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. काय झाल्या महिला मंडळ? वा झाल्या. इकडे होतात का? होतात का? होतात नाही? वा. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या तर जगाच्या मालकानं यावं, जनाबाईला स्वतःच्या हातानं नाव घालावं. अरे कोणतंही काम बघता करता करावं लागलं तरी तो भगवान परमात्मा करतो, कारण हा भगवंताच्या जीवनातला धर्म आहे. विठ्ठला. सज्जन हो, भगवान परमात्म्याच्या जीवनामध्ये अवतरित झाल्याच्या नंतर त्याच्या वाट्याला येणारा नव्हे, ज्या धर्माकरिता त्या धर्माचं रक्षण करण्याकरता तो जन्माला येतो, त्या धर्माचं पालन भगवान करतात. साधू सुद्धा या भूतलावर जन्माला येताना आपल्या धर्माचं पालन करतात. एकतर देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव संत आणि संतच देव आहे. अवतार कार्यानुसार संत भगवान परमात्मा संताच्या रूपाने अवतरित होतात. ज्या ठिकाणी शस्त्र हातात घेण्याची गरज आहे त्या ठिकाणी भगवान आहे, आणि ज्या ठिकाणी शास्त्र हातात घेण्याची गरज आहे त्या ठिकाणी संत आहे. मूळ अर्थाने देव ते संत. संतच देव आहे आणि देवच संत आहे. भगवान परमात्म्याचे अवतार असणारे संत आणि देव स्वरूप असणारे संत या भूतलावर जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं धर्माचं पालन करतात. संत जीवनातला काय धर्म आहे सज्जनाव? संत जीवनातला धर्म आहे बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून ये, किंवा येतो हिताचा कळवळा. अज्ञानाच्या अंधकारातून जाग करून ज्ञानरूपी प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम साधू करतायत. अंधश्रद्धेच्या अंधकारातून जाग करून श्रद्धेच्या प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम साधू करतायत नव्हे. प्रत्येक जीवाला संसाराच्या गाढ झोपेतून जाग करून परमार्थाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम साधू करतायत. पवित्र दुर्लभ असता नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला, मिळालेल्या नरदेहाचं महत्व तुम्हाला आम्हाला कळावं याची जागृती करण्याचं काम संत करतायत. नवे प्रत्येक मनुष्य योनीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक जीवाला एक अनोखा आणि भगवत प्राप्तीचा उपदेश करण्याचं काम संत करतायत, साधू करतायत. हा साधूच्या जीवनातला धर्म आहे. संसाराच्या गाढ झोपेतून जागा करण्याचं काम साधू करतायत. तुम्हाला आम्हाला जागा करतात यात नवल नाही. संत तिघांना जागा करतात. संत देवाला जागा करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातेला. मी असं म्हणतो, आठवलं मना वाटलं तुम्ही म्हणा जा, म्हणजे असं काही नाही बाबा, प्रमाण देऊ नये. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातेला. देवाला जागा करतात. उठा उठा साधू संत, साधा पुराले हित, गेला गेला हा नरदेह. तुम्हाला आम्हाला सुद्धा साधू संत म्हणून उपदेश करतायत. जीवाला उपदेश करतायत, साधूला जीवाला जागा करतायत, संताला जागा करतायत, भगवंताला जागा करतायत. कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर बडबड केली किंवा कीर्तनात आल्याच्या नंतर झोप घेतली किंवा भजनी विक्षेपतीची पै मरण. भजनामध्ये जर विक्षेप कुणी आणला तर पुढच्या जन्मात तुझी इच्छा आहे आमच्या पार्टीत घ्यावं, पण आम्ही घेणार नाही. कारण मागच्या जन्मात चांगले काम पिस्तुल्या, मागच्या जन्मामध्ये चांगलं काम केलं नाही, मागच्या जन्मात मालकरी होतास तरी खोड सोडली नाहीस, आता तुला असंच भुकावं लागणार आहे. महाराज नरदेह आपल्याला कळाला, मिळाला पण कळाला आणि आपल्याला कळावा
यासाठी जे उपदेश करतायत ते साधू आहे आणि तुम्हाला आम्हाला नरदेहाची किंमत कळावी असा उपदेश करण्याचा सुद्धा संत जीवनातला धर्म आहे. विठ्ठला समाजाचं या जगत कल्याणाकरता अवतरित झालेले संत या जगाला कधी कळाले नाही. मी नेहमी सांगतो गड्या, संत जर या जगाला कळाले असते तर जगात जेवढे संत झाले नाही तेवढे एकट्या महाराष्ट्रात झाले. मग महाराष्ट्राला संत भूमी म्हणतात. पण महाराष्ट्रात जन्मलेले संत महाराष्ट्रातल्या लोकांना कळाले नाही. जर आमचे संत आम्हाला कळाले असते तर अलंकापुर क्षेत्रामध्ये निवृत्ती दादा, सोपान काका, ज्ञानदादा आणि मुक्ताबाई 4 भावंड सिद्धपीठाच्या परिसरात मायबापाविना वास्तव्य करताय. अरे सकाळी प्रभातेच्या वेळी ज्ञानोबरांनी भिक्षा मागण्याकरता आळंदीमध्ये जावं. पहिल्या दारात जाऊन आवाज द्यावा, ओम भवती भिक्षां देहि. कोणी यावं माझ्या माऊलींच्या झोळीत भाकरी टाकावं, कोणी यावं माझ्या माऊलींच्या झोळीत कचरा आणून टाकावं, कोणी माती टाकावी, कोणी ज्ञानोबरांच्या अंगावरती भिरकावणारा दगड फेकावं, कोणी माझ्या माऊलीच्या अंगावर थुंकावं, कोणी एखादी शिवी द्यावं. प्रत्येकाच्या शिव्या शाप झेलत माझ्या माऊलीने पुढे जावं. ज्ञानोबरांची सावली अंगावर पडली म्हणून आम्ही बाटलो म्हणून इंद्रायणीचं स्नान करणारी माणसं त्या काळी आळंदीमध्ये होती. आज ज्ञानोबरांचं तोंड पाहिलं तरी बाटलो म्हणून इंद्रायणीचं स्नान करून स्वतःला शुचिरीभूत झालो असं समजणारी माणसं आळंदीमध्ये होती. ज्ञानोबरांचं तोंड पाहायला सुद्धा नको म्हणणारी माणसं आळंदीत होती. त्याच ज्ञानोबरांच्या समाधीचं तोंड पाहिला या कार्तिकी वारीमध्ये 10-10 तास इंद्रायणीच्या पलीकडे बारीला थांबावं लागतं. महाराज, संत आम्हाला कळाले नाही. जर संत आम्हाला कळाले असते तर आळंदीमध्ये ज्ञानोबरांना त्रास द्यायला माणसं काही बांगलादेशातून आली नव्हती. आपल्या लोकांनी त्रास दिला महाराज, आणि आपल्या धर्माचं वाटोळं आपणच केलं. ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे. कलियुगामुळे म्हणजे कोणामुळं? कलियुगातल्या आंबडचे लोक चांगले आहेत म्हणून सप्ताह करते. आंबडचा सप्ताह चांगला होतो, कुणामुळे होतो? आंबडच्या लोकांमुळे होतो. आणि कलियुगामुळे धर्माचं वाटोळ झालं म्हणजे कुणामुळं? कलियुगातल्या लोकांमुळे झालं. महाराज, आपल्या धर्माच्या लोकांनी आपल्या धर्माचा विध्वंस केला. महाराज, छत्रपती शिवरायांचा एक फोटो बघा. त्यांच्या उजव्या हातामध्ये तलवार आहे, डावा हात खाली आहे आणि पाठीवर ढाल आहे. मला एकदा व्याख्यान संपलं आणि एक छोटीशी मुलगी शाळेमध्ये व्याख्यान होतं आणि तिनं मला तो फोटो दाखवला. म्हणे, महाराज तुम्ही महाराजावर एवढं बोलले, आता मला सांगा, जर लढाई करायची तर उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पाहिजे, महाराजांच्या पाठीवर ढाल का? मी उत्तर दिलं, महाराजांना माहिती आहे समोरून किती बलाढ्य शत्रूला तर त्याचा निपात करण्याची धमक या भवानी तलवारीत आहे. पण आपलेच ज्यावेळी आपल्या पाठीत खंजीर खुपसतात ना त्यावेळी पाठीवर ढाल असणं गरजेचं आहे. महाराजांच्या पाठीवर ढाल त्यासाठी. आपल्या धर्माच्या लोकांनी आपल्या धर्माचा विध्वंस केला. आपल्या धर्माचं वाटोळ कोणी केलं? आपण केलं. आपल्या संतांना त्रास कोणी दिला? आपण दिला. महाराज तुकाराम महाराजांना देव त्रास कोणी दिला? तुकाराम महाराजांना देवमध्ये त्रास द्यायला माणसं काय पाकिस्तानातून आले? अरे देवूतली माणसं होती. देवूतल्या लोकांना देवूतले तुकोबा सहन झाले नाही. कधी कधी चीड येते महाराज. मी प्रामाणिक आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. भविष्यामध्ये जर प्रामाणिक आणि स्पष्ट बोलण्यामुळे कीर्तन सोडून देण्याची वेळ आली तरी सोडून देऊ, पण गळ्यातली माळ आणि वारकरी संप्रदायाची तत्व कधी सोडणार नाही. जो धर्म माझ्या ज्ञानावरांच्या झोळीत माती टाकतो तो धर्म आपला कसा असू शकतो? पावशे महाराज, जो धर्म माझ्या पंचमवेद निर्मात्या तुकोबांना देऊच्या बाहेर हाकलतो, जयस्वाल महाराज, तो धर्म आपला कसा असू शकतो? वैराग्य मूर्ती तुकोबा गावातल्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून भंडाऱ्या डोंगरावर भजन करायला जातात. तिथं नाचणाऱ्या बाईला पाठवणारे जे लोक ज्या धर्माचे असतात तो धर्म आपला कसा असू शकतो? आपल्याच लोकांनी आपल्या धर्माचं वाटोळं करण्याचं काम केलं. सज्जनाओ, पैठणच्या शांती ब्रह्मनाथ महाराजांना कोणी त्रास दिला? आपल्या लोकांनी त्रास दिला. एक प्रमाण अपवाद आहे संत मांदियाईला त्रास देणाऱ्यामध्ये, ते नाथ महाराजांच्या संदर्भानं यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवनी मुक्त केला. एवढंच प्रमाण अपवाद आहे. पावशे महाराज, यवन अंगावरी थुंकला. यवन म्हणजे कोण? एक मुसलमान नाथाच्या अंगावर थुंकला. पण एक वाक्य बोलू,
नाथाच्या अंगावर थुंकणारा मुसलमान आहे, पण थुंकायला लावणारे आपलेच आहे. आपल्याच लोकांनी संतांना त्रास दिला, संतांना प्रचंड त्रास झाला सुद्धा, तरी संत जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती देह कष्ट परोपकार, या जगावर उपकार करण्याचा धर्म कधीही सोडत नाही. विठ्ठल संत या जगावर उपकार करत असतात. संत आपल्याला मार्ग, चांगला मार्ग दाखवण्याचं काम करतात. त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. ज्यावेळी साधूने दाखवलेल्या मार्गाने आपण मार्गक्रमण करू सज्जन आहो, त्यावेळी कोणत्याही अडचणीचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. संतांनी आपल्याला सुंदर असा मार्ग निर्माण करून दिला. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य बाहेर चाले. संतांनी तुम्हाला सुरळ सफल सुलभ असा मार्ग मोकळा करून दिलाय. आणि या मार्गावर जर आपण चाललो, मार्ग दावून गेली आधी दयानिधी संत ते तेनेची पंते चालू जाता न पडे गुंता कुठे काय. मार्गाने चालायचं म्हणजे नेमकं काय करायचंय, तर भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह दिला, त्याचं भजन करायचंय. संतांनी दाखवलेला मार्ग आहे. तुकोबांची गाथा, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे. हे संत वाङ्मय आपल्याला जो मार्ग दाखवेल ना, तुकोबराची गाथा साक्षात तुकोबर आहे, ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबर आहे. असं समजू, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीनं तुकोबरांच्या गाथ्याने दाखवलेल्या मार्गाने का आपण गेलो तर आपल्या जीवनामध्ये आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. विठ्ठला विठ्ठला.